दशरथ पुण्यवान आहे. आपण दोघंही भाऊ त्याच्या पाया पडू, त्याला इथे आणू, तो गाईला जिवंत करल, मग गोहत्येच्या पापातून आपल्याला मुक्ती मिळेल. बरं का? वेळ सकाळची आहे. गाय मरून पडलेली अयोध्येच्या हद्दीमध्ये. 2 सेवक पाठवले राजा जनकाने. आता इकडे दशरथ राजे वसिष्ठ गुरुजी सोबत हातात पूजेचं ताट न तांब्या मंदिराकडे चालले होते बाजार चौकातून. आणि हे सेवक दोघं सामोरून आले जनकाचे. नमस्कार केला. प्रणाम सरकार. प्रणाम. कहा के? मिथिलापति जनक जी के सेवक. खुशी की बात. जनक महाराज भी अयोध्या के जंगल में आ पहुंचे, और भी खुशी की बात. लेकिन क्या? तुम्हारे अयोध्या के जंगल में जनक महाराज जी के हाथों गैया मारी गई. गैया मारी गई? ताटही पडलं पूजेचं आणि तांब्याही पडला हातातून. एवढा धक्का बसायचा पूर्वीच्या राजांना. गाय बचेगी तो देश बचेगा म्हणत म्हणत विनोबाजी सारखे संत गेले. बहुत बुरी घटना हुई. करके तो आपको बुलाया गैया जिंदी करने के लिए. देखो भाई, इस समय मैं गुरुदेव के साथ पूजा करने मंदिर जाता हूँ, मैं नहीं आ सकता, लेकिन नाराज मत होना, मैं गैया जिंदी करने की व्यवस्था करता हूँ. आता काय शासन असेल? मेली गाय जिवंत करण्याची व्यवस्था. काय व्यवस्था? उभे राहिले दशरथजी. एक सफाई कामगार रस्ता साफ करत होता. फुपाट्यानं माखलेला फाटकी पॅन्ट, मळकटलं फडकट डोक्याला, झाडू मारत होता. आणि त्याला आवाज दिला, अरे ओ भाई. झाडू खाली टाकला त्यानं, तिथून हात जोडले. जी अन्नदाता. थोडा विचार करा. स्वर्गात गेल्यावर इंद्रानं उतरावं आणि आपल्या आसनावर बसवावं एवढा दरारा ज्या दशरथ राजाचा आहे, तो देवाचा बाप झाडूवाल्याला आवाज देताना अरे ओ भाई, त्यानंही तेवढा सन्मान खाली टाकला. जी अन्नदाता. मालकानं गड्याला कशी हाक मारावी आणि गड्यानं मालकाचा कसा मान राखावा. आता गडीही राहिले नाही आणि मालकही राहिले नाही. काही घेणं नाही त्यांना. पळत आला. महाराज जनक जी के हाथों अपने अयोध्या के जंगल में गैया मारी गई. बाजार रास्ता बाद में साफ करो. कमंडल में सरयू का जल भर के ले जाओ, गैया पे छोड़ो, गैया जिंदी करो और बाद में रास्ता साफ करो. आता सेवक तर नुसतं पाहू लागले दशरथाचे, आपल्या जनकाचे. नाही कसं म्हणावं? अहो, मोदी साहेब स्वतः ज्याला पाठवतो तर ताकद आहे का नाही म्हणायची? ते मळकटल्या कपड्याचं, फाटक्या कपड्याचं, केस विस्कटलेलं, कमंडलूमध्ये पाणी भरलं विष्णुभाऊ, आणि ते सेवकासोबत आलं भाऊ. जनक राजे गाईला कवटाऊ कवटा रडत होते. अरे दशरथ जी नहीं आए, पूजा करने मंदिर जा रहे थे, तो गैया जिंदी नहीं होगी. अरे दशरथ जी नहीं आए तो कैसी जिंदी होगी? सफाई कामगार को भेजा है. जनक जी तो उठले. गैया जिंदी करने के लिए दशरथ का झाड़ू वाला बुलाओ. ते आलं. त्यानं कमंडलू सहितच नमस्कार केला. आपको भेजा है जी. कौन सा काम करता है तू? झाड़ू लगाने का काम. दरबार में? जी दरबार देखा ही नहीं. बाजार रास्ता, बाजार का झाड़ू वाला जी.